Note making is an active, focused writing skill where a concrete connection between all relevant concepts and words is drawn to infuse or connect all thoughts together by a method. आता काही शब्द जे आहेत इथे खूप महत्वाचे आहेत. कोणते शब्द महत्वाचे आहेत? तर आपल्याला माहिती हा नोट मेकिंग हा प्रकार काय आहे? हा रायटिंग स्किलचा प्रकार आहे. इट्स अ पार्ट ऑफ अ रायटिंग स्किल, राइट? It's a skill that you develop. And how that is to be developed? What is it? It's an active and focused. You're focusing on a particular part. तो जो पॅराग्राफ दिलेला असेल तो कितीही जरी मोठा असला तरी संपूर्ण पॅराग्राफ त्यातला महत्वाचा नाहीये. त्यातला पर्टिक्युलर पार्ट हा महत्वाचा असतो. पण मग तो कसा ओळखायचा? तर त्याचा क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी तशा पद्धतीनेच दिलेला असतो. त्या क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, कुठे फोकस करायचं. सो इट्स अ फोकस्ड ऍक्टिव्हिटी. व्हेरी कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कॉन्सेप्ट. म्हणजे याचा अर्थ काय की त्या पॅराग्राफ मध्ये खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत and they're being interconnected with these important words that you have to find out from the passage to infuse or connect all thoughts together by a method आहे तिथे. एका पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये ही शब्दांची मांडणी अशी केलेली असते की त्यातनं एक विचार तुम्हाला पुढे तुमच्या समोर मांडलेला असतो. A topic is being dealt or it is being brought in front of you to make you realize a particular concept or an idea or a topic, right? So this is note making. Now the notes that you might write in your classes, म्हणजे आता कदाचित तुम्ही घरी आहात, तुम्ही करत नसाल ते, पण बऱ्याचदा आपण जे कॉलेज आणि वर्गामध्ये नोट्स काढतो किंवा आता इथून पुढे तुम्ही ते काढायला शिकायला पाहिजे, त्या नोट्स मध्ये आणि या नोट मेकिंग मध्ये खूप फरक आहे. ठीक आहे. याच्या अगोदर एका लेक्चर मध्ये मी तुम्हाला माइंड मॅपिंग पण शिकवलेलं आहे. टॉट यू व्हॉट माइंड मॅप इज. नाउ माइंड मॅप इज ऑल्सो a kind of method in which we connect different words with a particular idea. पण पुन्हा ते वेगळं आहे. ठीक आहे. Because there were those connections were random. ठीक आहे. तिथे एक प्रॉपर फ्लो नव्हता, तिथे प्रॉपर एक म्हणजे त्याला मेथड नव्हती. रॅन्डम वर्ड्स तुम्ही इंटरकनेक्टेड केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की या कॉन्सेप्टशी ते रिलेटेड वर्ड्स आहेत, मग ते तुम्ही कुठेही पुट अप करा. Just to give you a glimpse of what the content is, mind map is okay with it. Like म्हणजे तुम्ही mind map वरून तो कंटेंट काय आहे ते समजून घेऊ शकता. पण नोट मेकिंग मध्ये एक मेथड आहे आणि ती मेथड खूप इफेक्टिव्हली तो टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचवते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर असं विचारलं तुम्हाला की कॉलेजमध्ये तुमच्या समोर मी जर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जर डिटेल्स ठेवले, ठीक आहे, तर ते वाचायला तुम्हाला किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल ना. म्हणजे विद्यार्थ्यांची नावं आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्याच्यानंतर म्हणजे त्यांचा ऍड्रेस आहे, फोन नंबर आहे, त्यांनी घेतलेले सब्जेक्ट्स आहेत, त्या सब्जेक्टचे मीडियम आहेत. आता हे सगळं जर मी तुम्हाला लिहायला सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याचं, किती वेळ जाईल? आपल्याकडे 1200 विद्यार्थी आहेत 12वीला आणि अप्रॉक्सिमेट 1200 आहेत. 11वीलाही तेवढेच आहे. आणि मी तुम्हाला एखाद दिवशी जर सांगितलं चला या बसा, तुम्हाला हे सगळे डिटेल्स आता विद्यार्थ्यांचे लिहायचे आहेत. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची पूर्ण माहिती आली पाहिजे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव, त्याचा पत्ता, त्याचं शाळेचं नाव, शाळेचा इंडेक्स नंबर, शाळेचा UDIS नंबर, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याची कॅटेगरी, त्याचं कास्ट, रिलिजन, त्याचं बर्थ प्लेस, डेट ऑफ बर्थ, या सर्व गोष्टी तुम्हाला लिहायच्या. आता एसे मध्ये जर अशा पद्धतीने लिहायला गेलो, 1200 विद्यार्थ्यांचे डिटेल्स आहेत, तुमचा थिसिस तयार होईल तिथे, हो ना. एक रिसर्च पेपर सारखं मोठं पुस्तक तयार होईल. पण आता ही माहिती मला एका व्यक्तीला द्यायची. शासकीय अधिकारी आला आपल्याकडे, म्हणजे
एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, एज्युकेशन ऑफिसर आहे, तो if that education officer visits our college and asks us to provide the students details, students information, are we going to give him that book? सर हे पूर्ण माहितीचं पुस्तक आहे, बसा वाचत. त्याला वर्ष लागेल ते सगळं समजून घ्यायला. पण मग तीच माहिती जर वेल ऑर्गनाइज्ड आपण कलेक्ट केली तर एका ग्लिम्स मध्ये आपल्याला ते सगळं समजायला लागतं. आता कशी ऑर्गनाइज करायची? तर बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे आपण कम्प्युटर वापरतो ना. कम्प्युटर मध्ये जे एक्सेल शीट आहे त्या एक्सेल शीट मध्ये जर तो डेटा ऑर्गनाइज केला टेबल फॉर्मॅट मध्ये, म्हणजे सिरियल नंबर, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या आईचं नाव, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस, हे याचे जर असे कॉलम्स तयार केले आणि त्या कॉलम मध्ये त्याच्या खाली म्हणजे त्या प्रत्येक टायटल खाली त्याला अपेक्षित असलेली माहिती जर आपण भरली तर त्याला एक प्रॉपर फॉर्मॅट आपण देतो, एक स्ट्रक्चर आपण त्याला देतो. And that structure makes it very easy for us to understand and refer to it again and again wherever it is necessary. All right. So that is method. Now, what is the difference between note making and note taking? Let's understand that. Today we are studying note making. Keep that in mind. पण आपल्याला नोट टेकिंग म्हणजे मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं, वर्गामध्ये आपण लेक्चर चालू आहे, क्लास चालू आहे आणि आपण आपले पॉइंट्स लिहून घेतो, दॅट इज कॉल्ड एज नोट टेकिंग. राईट. सो व्हॉट्स exactly is the difference between note taking and note making? That we are going to understand over here. So just a second. All right. So note taking is only jotting down points, involves no side interpretation. म्हणजे काय की आपण फक्त मुद्दे तिथे लिहून घेतो, वी जॉट डाऊन दी पॉइंट्स, बट देयर इज नो इंटरप्रिटेशन टू दॅट. म्हणजे ते जर तुमचे पॉइंट्स आहेत ना, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला द्या, त्याला समजणारच नाही तुम्ही काय लिहिलंय. ते कदाचित तुमचं तुम्हालाच कळेल, पण महिन्याभराने तुम्ही तुमचे नोट्स रेफर केले तर तुम्हाला पुन्हा विचार करावा लागेल हे कशाबद्दल लिहिलंय, काय लिहिलंय, कसं ऑर्गनाइज केलंय, ऍब्सोल्यूट ब्लँक. मग त्यावेळी आपल्याला पुन्हा वेळ वाया घालवावा लागतो ते पूर्ण समजून घेण्यासाठी. मग त्या पॉइंटचा उपयोग काय? राईट. व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. त्याच्यामध्ये काय चेंजेस, तुम्ही चेंजेस करणारच कसे? म्हणजे मी शब्द लिहून ठेवले रॅन्डमली एका लेक्चर मध्ये, अच्छा हा महत्वाचा शब्द आहे, मग पुढे कदाचित त्याला ॲरो केला वगैरे, असं करून आपण फक्त ते लिहित जर गेलो तर त्याच्यात आपण बदल करू शकतो का? तर बदल करू शकत नाही. आता ह्या दोन मुद्द्यांना काउंटर करण्यासाठी नोट मेकिंग मध्ये काय आहे? Help students to see each point clearly along with its link or connection with each other. आता मी मगाशी जे उदाहरण तुम्हाला दिलं एक्सेल शीटचं आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन आहे, जस्ट ब्रिंग एन एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. म्हणजे तुम्ही एक उदाहरण असं घ्या की तुमच्या समोर ती एक्सेल शीट आहे. आता त्या एक्सेल शीट मध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर त्याच्यात प्रॉपर कॉलम्स जर असतील तर तुम्ही ती माहिती इंटरलिंक करू शकता की नाही? हो ना. म्हणजे ते नंबर कसले आहेत, मोबाईल नंबर आहेत का, जनरल रजिस्टर नंबर आहे का, ऍप्लिकेशन नंबर आहे का, आणखीन कसला नंबर आहे, ते आपण रिलेट करू शकतो. हो ना. तुमच्या नावानंतर जे आईचं नाव दिलंय ते आईचं नाव आहे की आणखीन कोणाचं आहे हे आपण ओळखू शकतो. तर या गोष्टी रिलेट करता येतात आणि ती माहिती आपल्याला सॉर्टिंग सुद्धा करता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला स्कॉलरशिप साठी कॅटेगरीचे विद्यार्थी जर बाजूला काढायचे असतील तर आपल्याला एक्सेल शीट मध्ये तसं करता येतं पटकन. पण मगाशी मी जसं सांगितलं पुस्तक आपण लिहिलं त्याच्यातनं शोधा वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी काढा, आपल्याला त्यांना स्कॉलरशिपचे फॉर्म भरायला द्यायचे, करता येईल का? ते करता येणार नाही. नेक्स्ट, इझी टू चेंज द नोट्स मेड. म्हणजे आता पुन्हा एक्सेल शीट मध्ये काही ठिकाणी आपल्याला ठराविक माहिती पाहिजे असते, काही ठिकाणी पूर्ण लागेल, काही ठिकाणी त्यातले काही पॉइंट्स लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी आता स्कॉलरशिपचं तुम्हाला उदाहरण दिलं, स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे, मग त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, त्याचा जनरल रजिस्टर नंबर आणि त्याची कॅटेगरी हे जास्त महत्वाचं आहे. एवढंच माहिती घेतली आणि त्या पर्टिक्युलर
आपण समजा तुमचे जे क्लर्क आहेत, जे स्कॉलरशिपचं काम करतात, त्यांना तेवढी माहिती पुरवली की या विद्यार्थ्यांचे आपल्याला स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घ्यायचे, त्यांची ही कॅटेगरी आहे, त्यानुसार आपल्याला ते स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे. सोपं होतं की नाही काम? So note making makes it easy to understand and organize the information, and it helps you to manage it later on. You can make changes according to the requirement. Right? Now in note taking, taking points from one source at a time. लेक्चर चालू आहे तर तुम्हाला जॉट डाऊन करण्यासाठी, पॉइंट जॉट डाऊन करण्यासाठी सोर्स कुठला आहे? ते लेक्चर, एकच लेक्चर आहे. पण नोट मेकिंग मध्ये इट इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉइंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. म्हणजे लेक्चर चालू आहे, लेक्चर मधनं काही तुम्ही मुद्दे घेतलेले आहात, त्यानंतर तुम्ही घरी होमवर्क दिलेला आहे, त्यातनं काही पॉइंट्स घेतले, तुमचं सेल्फ स्टडी केला, यू रेड द लेसन वन्स अगेन अँड यू हॅव अंडरस्टूड सर्टन थिंग्स. All things can be, all these these sources can be collaborated and then brought together in note making. ते सगळे एकत्र आणून तुम्ही तिथे लिहू शकता. In note taking, points or notes are written in full form. Points given by sources are taken directly. म्हणजे ऍक्च्युअली मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं, एक्झाम्पल जे दिलं, बोर्ड एक्झाम मध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने पूर्ण सेंटेन्सेस लिहितात, ऍक्च्युअली नोट टेकिंग झालं. तिथे पूर्ण सेंटेन्स लिहिणं हे नोट टेकिंग झालं. बट नोट मेकिंग मध्ये ते शॉर्ट अँड स्वीट, ब्रीफ मध्ये तुम्हाला सगळं दिलेलं असतं आणि ते तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं ब्रीफ मध्येच. तिथे पूर्ण वाक्य महत्वाचं नाही, त्या वाक्यामधला महत्वाचा शब्द आहे तो तुम्ही तिथे मेन्शन करायला पाहिजे. Now in note taking only gives the early configuration for the whole topic. म्हणजे वरवरची आयडिया, the overall concept that you might understand from your notes. But if I ask you to elaborate a particular part from it, it becomes difficult because you don't have the whole information in front of you which is organized. Organized नाही आहे ती, त्याच्यामुळे ते तुम्हाला एक्सप्लेन करणं पण डिफिकल्ट जातं. On the other hand, in note making, everything is organized in short and related to each other, so it becomes easy to arrange and reproduce the content. मग तुम्हाला फक्त चार्ट पाहून ते एक्सप्लेन करता येईल काय आहे. Notes are made from sources. They are handmade since the time available is limited. साहजिक आहे, लेक्चर मध्ये लेक्चरही अटेंड करायचं आहे, सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि नोट्सही लिहायचे. वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेत आपल्याला खूप जास्त कामं करायची असतात, म्हणून तिथे घाईघाईमध्ये काही गोष्टी लिहिल्या जातात, काही स्किप होतात. पण नोट मेकिंग मध्ये ते एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट असल्यामुळे तुम्ही कोणताही पॉइंट तिथे मिस करत नाही. आणि पॉइंट मिस नाही झाला की त्या गोष्टी रिप्रोड्यूस करायला खूप सोप्या जातात. म्हणजे ती माहिती व्यवस्थित समोरच्याला पोहोचवायला अतिशय सोपं जातं आणि पूर्ण माहिती जाते, कुठेही काहीही स्किप होत नाही. म्हणून नोट मेकिंग अतिशय इम्पॉर्टंट आहे. मग आता ही नोट मेकिंग आपण कुठे कुठे वापरतो? नोट मेकिंग म्हणजे कदाचित सायन्सच्या विद्यार्थ्यांना, अरे यार मी PCMB घेतलेलं आहे, मला मेडिकलला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय, हे नोट मेकिंगचा मला काय उपयोग? तर तुमच्या फर्दर स्टडीज मध्ये किंवा तुमच्या प्रोफेशन मध्ये त्या नोट मेकिंगचा खूप फायदा होतो. सगळी माहिती तुम्ही इलॅबोरेटिव्हली सांगू नाही शकत. सो इन दॅट केस नोट मेकिंग becomes the key method to reproduce things and to make it available for the required group of people. Right? So तो एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे, म्हणून नोट मेकिंग आपल्याला करायला जमलं पाहिजे. मग आता याच्यात कोणकोणते स्टाईल, कोणकोणत्या पद्धतीने आपण नोट मेकिंग करू शकतो, कशा पद्धतीने ती माहिती रिप्रेझेंट करू शकतो. नोट्स मी सांगितलं की एका लाईन मध्ये तुम्ही काही ठराविक शब्द लिहित गेलात, दॅट बिकम्स युअर क्लास नोट्स. पण नोट मेकिंग मध्ये त्याला एक स्ट्रक्चर आहे. मग ते स्ट्रक्चर नेमकं कोणतं आहे? तर आपण ते स्ट्रक्चर म्हणजे त्याला आपण स्टाईल म्हणूयात. स्टाईल ऑफ नोट मेकिंग कोणते आहेत ते आपण बघायचं. टेबल फॉर्मॅट, मी आता तुम्हाला एक्सेल शीटचं जे उदाहरण दिलं की वरती जे डार्क ब्लू कलर मध्ये लाईन आहे तिथे तुम्ही कीवर्ड्स तिथे लिहिणार आहात. डेट ऑफ बर्थ, स्टुडंट्स नेम, मदर्स नेम, कॅटेगरी, कास्ट, रिलिजन,
देन जनरल रजिस्टर नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर, हे जे टायटल्स आहे वरती आपण देतो आणि त्याच्या खाली आपण ती माहिती लिहित जातो. नेम, स्टुडंट नेमच्या खाली सर्व विद्यार्थ्यांची नावं आली. त्याच्यानंतर जेंडरच्या खाली प्रत्येक विद्यार्थ्याचं तिथे जेंडर आलं, मेल फिमेल. त्यानंतर विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ त्या कॉलम मध्ये येतील. तर ही माहिती व्यवस्थित ऑर्गनाइज या टेबलमध्ये होते आणि हा टेबल वाचायला, इंटरप्रिट करायला, रिप्रोड्यूस करायला अतिशय सोपा असतो. आता मी इथे मुद्दाम ब्लँक ठेवलेला आहे कारण माहिती कोणतीही असू द्यात आपल्याला ती टेबल फॉर्म मध्ये लिहिता येऊ शकते. राईट? सो इन टेबल फॉर्म वी कॅन रिप्रोड्यूस थिंग्स. The information that we fill in the tables, like the dark blue color strip that you can see over there, can have titles, and below the titles you can write respective information. Say for example, I'm sorry, under the title name you will write the name of all students. Under the title of date of birth, you'll write the date of birth of those students, right? So this becomes an organized information which can be shared, altered, used for different purposes at different levels. Then if charts, now say for example, if you want to give the information about Nasik city and its population, right? How many male females are there, how many children are there, right? So that information can easily be shared आणि year wise त्याच्यातला जो चेंज आहे तो तुम्ही इथे सहज एका दृष्टिक्षेपात देऊ शकता. You just look at the chart and you will understand the whole information. याच्या अगोदर एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये एक टॉपिक असायचा which was called as information transfer. So in information transfer a chart was given and that chart was to be converted into a paragraph. That was the quite easiest of the topics, right? बरेच मुलं फक्त इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सॉल्व्ह करायची कारण रेडीमेड इन्फॉर्मेशन समोर होती आणि इंटरप्रिट करणं सोपं होतं. ठीक आहे, तर आपल्याला नोट मेकिंग अशा पद्धतीने सुद्धा करता येतं. तुम्हाला परीक्षेमध्ये हे येणार नाही, हा फॉर्मॅट कदाचित नसेल, पण लक्षात असू द्या, दिस इज ऑल्सो an example of note making. The charts could be different. पण तिथे आता जसं समोर बार ग्राफ आहे ना, तसं पाय चार्ट असू शकतो, फ्लो चार्ट असू शकतो आणि तुम्हाला एक्झाम मध्ये फ्लो चार्ट असतो. ठीक आहे, लाईन ग्राफ मध्ये पण तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. आता इथे एकच लाईन आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, मग त्यातला राईज अँड फॉल यू कॅन शो. खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला लाईन ग्राफ मध्ये देऊ शकता येते. इथे एकच लाईन आहे पण वेगवेगळे कलर्स वापरून, कलर कोड वापरून तुम्ही वेगवेगळ्या लाईन्स ड्रॉ करून मल्टिपल इन्फॉर्मेशन एका चार्ट मध्ये देऊ शकता. सो दॅट बिकम्स हँडी फॉर द पीपल हू वॉन्ट टू रिप्रोड्यूस डेटा. दॅट इज an example of note making. Then you have another style which is tree diagram. Now you may have this kind of, म्हणजे एक्झॅक्टली असंच नाही पण अशा पद्धतीचा एक चार्ट तुम्हाला दिलेला असतो. त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेली असते आणि काही ठिकाणी ब्लँक्स असतात which you will have to fill on the basis of your reading of that paragraph given to you. ठीक आहे, तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असेल, तो पॅराग्राफ वाचून यातले काही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला भरायचे असतात. संपूर्ण माहिती नाही भरायची इथे. काही माहिती ऑलरेडी तुम्हाला कीवर्ड्स तिथे दिलेले असतात. बेस्ड ऑन दॅट कीवर्ड्स यू हॅव टू ऑर्गनाइज डेटा wherever required. Then this is pictograms. आता काही जणांनी लायसन्स काढला असेल, काढलं नसेल, तुम्ही जर आरटीओ मध्ये गेलात तर तिथे ही माहिती दिलेली असते अशा पद्धतीची, किंवा इतर ठिकाणी कंपन्यांमध्ये पण ही माहिती दिलेली असते. आणि हे पिक्टोग्राम्स आर क्वाइट इझी टू अंडरस्टँड अँड दे आर क्विक टू अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला संपूर्ण पॅराग्राफ वाचायची गरज नाही, फक्त तिथलं पिक्चर पाहिलं आणि त्याच्या खालचे की पॉइंट्स पाहिले की तुम्हाला समजायला लागतं की ते काय आहे. हो ना, म्हणजे फायर एक्झिट,
मग फायर एक्झिटच्या ठिकाणी समजा कदाचित एमर्जन्सी मध्ये तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर वापरायचं आहे तर कशा पद्धतीने वापरायचं हे पिक्टोग्राम मध्ये तिथे दिलेलं असतं काही ठिकाणी, हो ना. हझार्डस काही केमिकल्स आहेत, मग ते कसे हाताळायचे ते पिक्टोग्राम्स मध्ये दिलेलं असतं. मग तिथे पूर्ण लेख वाचायची गरज नाही, निबंध वाचायची गरज नाही की मी हे केमिकल कसं हाताळायचं. तिथे त्या पिक्चर स्वरूपात ते जे दिलेलं आहे आणि कीवर्ड्स तिथे दिलेले आहेत त्यातून तुम्हाला ते लगेच समजतं. सो दॅट इज द इफेक्ट ऑफ पिक्टोग्राम्स अँड दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ नोट मेकिंग. मॅप्स, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मॅप्स आहेत. जॉग्राफी जे शिकतात त्यांना माहिती आहे म्हणजे मॅप्सचे पण बरेचसे प्रकार असतात, हो ना. म्हणजे लँडस्केप वरून काही मॅप तयार केले जातात, पॉप्युलेशन वरून काही मॅप तयार केले जातात, काही फक्त फिजिकल बाउंड्रीज ज्या आहेत त्या दाखवण्यासाठी मॅप्स तयार केलेले असतात. सो देर कुड बी डिफरंट मॅप्स दॅट यू कॅन हॅव and those maps are quite easy to reproduce and reproduce the idea or information as well as म्हणजे तिथे कॉम्प्लिकेटेड इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही सहज गत्या देऊ शकता. तुम्हाला सगळं लिहिण्याची गरज नाही. से फॉर एक्झाम्पल ग्लोबचा जर मॅप तुम्हाला दिला आणि त्यामध्ये भारताचं जर म्हणजे भारत शोधायला सांगितला तर इट बिकम्स इझी ना. आपल्याला भारताचा मॅप माहिती आहे आणि आपण तो आयडेंटिफाय तिथे ग्लोब मध्ये ग्लोबल मॅप जो आहे त्याच्यामध्ये करू शकतो. सो this is also an example of note making. Again, I'm telling you, this you won't have in your examination. This type I would say, म्हणजे ही जी स्टाईल आहे ही एक्झाम मध्ये येणार नाही. तुम्हाला बहुधा फ्लो चार्ट किंवा जो काय म्हणतात त्याला ट्री डायग्राम आहे त्या स्वरूपामध्येच बऱ्याचदा क्वेश्चन येणार आहे. अनदर एक्झाम्पल ऑफ नोट मेकिंग, प्लॅन्स आहेत, स्ट्रक्चरल प्लॅन्स असतात. म्हणजे आता आपण घर बांधायला काढल्यानंतर घराचा स्ट्रक्चरल प्लॅन असतो आणि ते प्लॅन पण वेगवेगळे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर जे आहे त्याचा एक वेगळा प्लॅन असतो, जे आरसीसी स्ट्रक्चर आहे त्याचा एक वेगळा प्लॅन असतो आणि ओव्हरऑल घराचा एक जो आर्किटेक्ट तयार करतो तो एक प्लॅन. असे 2-3 प्लॅन एकत्र येऊन ते घर तयार होतं, हो ना. मग आता जस्ट इमॅजिन की तिथे जो काम करणारा मिस्त्री आहे त्याला तुम्हाला सांगायचंय की मला या पद्धतीने इथे घर बांधायचंय. फक्त त्याला नुसतं सांगून होईल का? बाळा मला इथे 2 खोल्या इकडे, टॉयलेट बाथरूम तिकडे, बाल्कनी असं करून दे, असं नुसतं सांगितलं तर होईल का? नाही होणार. त्याच जागी आपण त्याला इव्हन इन्फॉर्मेशन लेखी स्वरूपात जर दिलं की या ठिकाणी मला इतक्या साईजचा कॉलम पाहिजे, असा एक निबंध स्वरूपात जर लिटरेचर जर त्याला दिलं तर तो वाचू शकेल का? तेवढं वाचू शकणार नाही. बट यू गिव्ह देम प्लॅन्स, कदाचित तुम्हाला समजणार नाही पण इतक्या छान पद्धतीने ते प्लॅन रीड करतात. त्यांना ती सवय झालेली असते. मग त्यांना माहिती असतं की कुठला कॉलम किती साईजचा, किती त्याच्यामध्ये स्टील बार वापरायचे आहेत, हे सगळं त्यांना लगेच समजायला लागतं त्या प्लॅनवरून. सो नोट मेकिंग बिकम्स यु नो you can say integral part of that work, which makes it quite easy to understand and reproduce the idea. जे आर्किटेक्टच्या डोक्यात आहे ते त्या मॅसनरला समजून त्यांनी ते काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बऱ्याचदा काही व्हिडिओज पाहिले असतील पहा. म्हणजे एक छानसा व्हिडिओ व्हॉट्सअप वरती आला होता. एक 10-15 मुलं लाईननी बसली होती एका मागे एक, ठीक आहे. मागे वळून पाहायचं नाही आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक डिश होती. समोरच्या आणि जो सगळ्यात पहिला मुलगा आहे त्याच्या प्लेटमध्ये त्यांनी त्याच्यात पावडर ठेवलेली होती, ठीक आहे. आता ती पावडर मागे न वळून बघता फक्त पास ऑन करायची. मग मागच्या मुलांनी प्लेट पुढे त्याच्या डोक्यावर ठेवायची आणि या मुलांनी मागे न वळून पाहता, वर वळून न बघता त्यांनी फक्त ती प्लेट ओतायची. आता शेवटपर्यंतच्या मुलापर्यंत जेव्हा हे मटेरियल गेलं तेव्हा त्याच्या प्लेटमध्ये काहीच नव्हतं. ते गळत 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 म्हणजे प्रत्येक मुलाच्या डोक्यावरती थोडीशी पावडर पडत पडत ती मागे गेलं आणि शेवटच्या मुलाला काहीच मिळालं नाही, ठीक आहे. आता हीच गोष्ट होते जेव्हा आपण व्हर्बली एखादी गोष्ट म्हणजे एखादा कॉन्सेप्ट, एखादी आयडिया सांगण्याचा प्रयत्न करतो. when you are passing on
an information in a literary form. Information मी म्हणतोय, स्टोरी म्हणत नाही. आपण स्टोरी पटकन लक्षात ठेवतो. But when it comes to an information where there are a lot of things brought together, it becomes complicated to pass on the information. Then what happens? You will have the loss of information in information transfer. म्हणजे ती information जेव्हा one to another transfer होते, there are losses. काही माहिती दिली जाते, काही दिली जात नाही, काही अल्टर केली जाते. मग आता जस्ट विचार करा की आपला जो नाशिकचा फ्लायओव्हर आहे तिथे जर व्हर्बली इन्फॉर्मेशन म्हणजे तो रिटन फॉर्म असेल, ओरल फॉर्म असेल, कुठलाही असेल, ती जर इन्फॉर्मेशन लिटरेचर फॉर्म मध्ये दिली असती आणि त्या मॅसनरला जर तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला जर ती कळली नाही तर ब्रिज व्यवस्थित तयार झाला असता का? नसता झाला. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ नोट मेकिंग and the style of plan. Now this is the example, the way you will have question in your examination. So before going through this, I'll just display you the paragraph. I'm sharing you another screen. Okay, this is the paragraph. This is the content that you have to read. So how many paragraphs are there? Just upon ek overlook घेऊयात. There are 4-5 paragraphs given to you. आता हे 5 पॅराग्राफ संपूर्ण वाचायला जो वेळ लागेल तो तुम्हाला तो चार्ट बघायला तेवढा वेळ लागणार नाही. आणि या संपूर्ण 5 पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे ते लगेच तिथे समजायला लागतं. राईट? सो व्हॉट यू हॅव टू डू, you have to read the paragraph and I would suggest you to read this paragraph at least twice. एक्झाम मध्ये कमीत कमी 2दा हा पॅराग्राफ तुम्ही वाचा, because when you read it for the second time your understanding improves. तुम्हाला तुमची जी समज आहे त्या पॅराग्राफ बद्दलची ती थोडीशी सुधारते आणि मग उत्तर आपली बरोबर यायला लागतात. नाहीतर काय होतं, घाईघाईमध्ये आपण पटकन काहीतरी लिहायला जातो आणि चुकीच्या गोष्टी लिहितो. तर ते टाळण्यासाठी म्हणून ऍटलिस्ट कमीत कमी 2दा वाचायचा प्रयत्न करा. अँड फॉर दॅट मॅटर यू नीड टू डेव्हलप युअर रीडिंग स्किल. तुम्हाला पटकन वाचता आलं पाहिजे आणि वाचलेलं समजून घेता आलं पाहिजे. सो इट्स अ कॉम्प्लिकेटेड प्रोसेस and that process needs a practice. Unless until you practice reading, you won't be quick in reading and understanding a paragraph like this. So keep on reading different things. मग तुम्ही मॅगझिन वाचा, स्टोरी बुक्स वाचा, जर्नल्स वाचा, पण keep on reading. That improves your reading skill. So हा पॅराग्राफ आहे आणि हा पॅराग्राफ तुम्हाला रिप्रोड्यूस करायचा आहे in another form. I'm again sharing a different screen over here, the previous one. आता इथे पहा काय दिलेलं आहे, कोणती इन्फॉर्मेशन आहे बघा. क्वेश्चन, read the question. Now let's complete the following diagram that represents prana and its elements. म्हणजे इथे तुम्हाला मगाशी मी डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं, you have to concentrate on a particular thing. फोकस्ड पाहिजे. मग आता इथे फोकस कशावर आहे, प्राण आणि त्याचे एलिमेंट्स. मग आता प्राणचे बेसिक एलिमेंट्स कोणते आहेत? सो यू कॅन हॅव इन फ्रंट ऑफ यू अर्थ, फायर, एअर, इथर. आणि तिथे जे अंडरलाईन केलेलं आहे तिथे मी तो शब्द टाकलेला आहे. ऍक्च्युअली तो फिल इन द ब्लँक होता. ठीक आहे, आय हॅव फिल्ड दिस फॉर यू ऍज एन एक्झाम्पल. सो the first fill in the blank would be water. After reading the paragraph is in the textbook. You can refer to the paragraph and refer to this chart. You will understand. ठीक आहे, तो जो पॅराग्राफ व्यवस्थित जर वाचला तर आपण हे कशा पद्धतीने भरतोय तुमच्या लक्षात येईल. अँड अगेन माय सजेशन वुड बी आफ्टर युअर क्लासेस गेट्स ओव्हर फॉर टुडे, सिट ॲट होम अँड गो थ्रू द पॅराग्राफ वेल. म्हणजे तिथे तो एकदा दोनदा वाचा, तुम्हाला कदाचित ते लक्षात येईल छान पद्धतीने. आता those basic elements are further divided into bodily processes. मग ते जे प्राण आहे त्याचे जे बेसिक एलिमेंट्स आहे त्यातनं बॉडीमध्ये कोणते प्रोसेस होतात. ठीक आहे, सो दे क्रिएट 3 डिफरंट प्रोसेसेस, वात, पित्त अँड कफ. आता हे आयुर्वेदावरती तो पूर्ण पॅराग्राफ आहे. सो यू विल हॅव दीज काइंड ऑफ वर्ड्स अँड दीज आर इरेग्युलर वर्ड्स दॅट यू फाइंड इन इंग्लिश. कफ, पित्त आणि वात हे जे शब्द आहेत हे मराठीतनं घेतलेले आहेत ऍज इट इज. ठीक आहे, ओके. मग वात फर्दर अगेन इट हॅज
like it is associated with air and ether. Pitta is associated with another elements. Kapha is associated with water and earth. आता कफ water and earth कसं काय? सर्दी होते आपल्याला या दिवसांमध्ये, नाक वाहायला लागतं. सो लिक्विड फॉर्म आहे ना, म्हणजे पाणी त्याच्यात आहे. Earth, so all the you can say waste that you throw out from your body, from your nose, it forms from that. ठीक आहे. मग आता पित्तच्या ठिकाणी काय येईल? सो इट इज फायर अँड वॉटर. म्हणजे थोडक्यात काय की ज्यांना पित्ताचा त्रास असतो ना, त्यांना ऍसिडिटी होते. ऍसिडिटी मध्ये आपण बऱ्याचदा काय म्हणतो, कंप्लेंट कशी करतो, छातीत जळजळत आहे ना, यू हॅव बर्निंग फिलिंग विदिन. सो दॅट बर्निंग फिलिंग, बर्निंग म्हणजे पुन्हा फायरचा रेफरन्स तिथे आला. वॉटर, ऍसिडिटी आहे, लिक्विड फॉर्म आहे परत, राईट. सो या सगळ्यांचं जर प्रॉपर कॉम्बिनेशन आणि प्रॉपर बॅलन्स जर असेल, दॅट पर्सन इज अ हेल्दी वन. पण कुणामध्ये एकही जर गोष्ट वाढली किंवा कमी झाली तर मग त्यातनं प्रॉब्लेम्स तयार व्हायला सुरुवात होतात. यू विल हॅव हेल्थ इश्यूज इफ यू डोंट हॅव प्रॉपर बॅलन्स ऑफ दीज थ्री थिंग्स, राईट. व्हॉट आर दीज थ्री थिंग्स? वात, पित्त अँड कफ. मग आता वात मध्ये पुन्हा त्यांनी फर्दर कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे दिलेले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये वात कदाचित थोडं जास्त असेल तर तो व्यक्ती कसा असेल, है ना, मग त्याचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ज्याच्यामध्ये पित्त जास्त असेल त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्याचे बॉडी कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतील. मग त्याच पद्धतीने कफ ज्या व्यक्तीमध्ये जास्त आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे पॅराग्राफ वाचल्यानंतर आपल्याला लगेच कळते. ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे लिहायची. सो द पर्सन इज लार्ज ऑर हेवी, ऑइली कॉम्प्लेक्शन आहे, स्लो आहे, काम आहे, पीसफुल आहे. So these are the characteristics of that person who has who is inclined towards kapha. ठीक आहे. मग आता पुन्हा पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला काय भरायची आहे? वात मध्ये सगळ्यात शेवटी इम्बॅलन्स शोज. म्हणजे जर याचा इम्बॅलन्स जर झाला तर मग काय होईल? तर नर्वस प्रॉब्लेम्स होऊ शकतात, हायपर ऍक्टिव्हिटी होऊ शकते, स्लीपलेसनेस, बऱ्याच जणांना अजिबात झोप येत नाही. तो वात तुमच्या बॉडी मधला जो आहे तो इम्बॅलन्स जर झाला तर होतं. लोअर बॅक पेन, हेडेक. सो दॅट वॉज सॉरी दिस इज द इन्फॉर्मेशन दॅट यू हॅव टू रिप्रोड्यूस. हो ना. मग जेवढे फिल इन द ब्लँक्स आहेत तिथे ते सर्व तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. आणि हे केल्यानंतर आता बऱ्याचदा काय होतं, मुलं फक्त वर्ड्स लिहितात. पण लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रेझेंट केलेलं आहे त्याच पद्धतीने तुमच्या उत्तरामध्ये पण आलं पाहिजे. अशाच फॉर्मॅटमध्ये असेच बॉक्स आणि ऍरो करून अंडर जिथे तुम्ही फिल इन द ब्लँक्स लिहिता त्याला प्रॉपर पेन्सिलने अंडरलाईन करा. पेनने करू नका. कुठेही शाबी प्रेझेंटेशन असू देऊ नका. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ब्ल्यू कलर मध्ये काही गोष्टी हायलाइट केलेल्या आहेत. मग आपण तिथे वहीमध्ये हायलाइट करायचे आहेत का? तर अजिबात नाही. त्या ठिकाणी फक्त स्क्वेअर बॉक्स तयार करून तुम्ही ती माहिती त्या ठिकाणी लिहू शकता. पण असाच्या असा संपूर्ण चार्ट तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स लिहायचे आहेत. तेव्हा तुमचं नोट मेकिंग कम्प्लीट होणार आहे. आणि हे सर्व गोष्टी तिथे जर आल्या व्यवस्थित तर आणि तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहे. सो इथे म्हणजे आपण असं म्हणूयात की दिस पर्टिक्युलर क्वेश्चन कॅन गिव्ह यू आउट ऑफ मार्क्स. ठीक आहे. म्हणजे 3 मार्कांसाठी असू देत, 4 मार्कांसाठी असू देत, जर तुम्ही फिल इन द ब्लँक्स व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या क्वेश्चन मध्ये मिळू शकतात. इथे मार्क्स कट होत नाही. ईच फिल इन द ब्लँक वुड हॅव अ वेटेज ऑफ हाफ अ मार्क प्रॉबेबली. ठीक आहे. किती फिल इन द ब्लँक्स येतात त्याच्यावर डिपेंड करतं, पण जनरली हाफ अ मार्क साठी ते फिल इन द ब्लँक असतं. एक जरी मिस झाला तरी अर्धा मार्क त्या ठिकाणी जातो. इथे ग्रामर वगैरेचा इश्यू येत नाही. फक्त तुमचे स्पेलिंग्स हे योग्य असायला पाहिजेत, करेक्ट असायला पाहिजेत. इफ यू राईट अ रॉंग वर्ड then the examiner has a chance to reduce your marks. Otherwise you can have out of marks in this question. So being so simple to reproduce and to recreate this note making, it is a question which can give you out of marks. I would suggest you to go through different paragraphs and try this out at home.
practice this question so that at the time of examination you won't lose your time as well as marks, and you can score well ultimately at the end of your examination. That's it for today. Thank you so much.